मगाशी आपण मोसाद आणि मोसादच्या कारवायांबद्दल बोलत होतो. साहजिक आहे की इस्रायलचा जो इतिहास आहे म्हणजे अस्तित्वाचाच प्रश्न हो, हो, सातत्यानं हो, त्यांच्यासमोर हो, असतो आणि हो. त्यांना टिकून राहायचं आहे. बरोबर. अशा वेळी कुठलंही युद्ध लढताना इंटेलिजन्स तुमचं सक्षम असणं हे किती मोठा भाग असतं हे तर आपण जगाच्या इतिहासातल्या अनेक लढायांमध्ये पाहिलेलं आहे. तर अशा वेळी अशी एखादी संघटना हाती असणं हे इस्रायलसाठी किती फायद्याचं ठरलेलं आहे. मोसादचा थोडासा स्थापनेपासूनचा इतिहास, त्यांच्या आजवरच्या काही महत्त्वाच्या कारवाया. इस्रायलचं ना एकूण जन्म 48चा इस्रायलचा आहे, पण त्याच्या आधीपासून साधारणतः 1928-29 पासून तिथल्या ज्यू लोकांनी एक ठरवलं होतं, जो ज्यू समुदाय तिथे राहायचा, की आपल्याला इथे काहीतरी करायचं आहे. आणि अरब आणि ज्यूंचा संघर्ष हा तो जमिनीचा संघर्ष हो, आहे, हो. म्हणजे सरळ सरळ जमिनीचा संघर्ष आहे, की आपल्या कोणाच्या ताब्यामध्ये अधिकाधिक बरोबर. जमीन असेल म्हणून. ज्यूंनी ती जमीन जेव्हा बळकावण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हापासून तो संघर्ष वाढायला लागला. साधारणतः असा एक घटना सांगितली जाते, की सप्टेंबर 1929मध्ये तिथली जी काही वेलिंग वॉल आहे, बरं. ती एक भिंत आहे आणि तिच्या पुढे जाऊन ते ज्यू लोक हे करतात जेरुसलेममधली. तर तिथे एका दिवशी ठरवून असंख्य ज्यूज तिथे आले आणि त्यांनी दाखवून दिलं, की आम्ही आम्ही पॉवर आहोत, आमच्यामध्ये आमची अस्मिता आहे, हे दाखवून दिलं. आणि त्यावेळेला मग त्या जमावावरती हल्ला झाला. तिथले जे काय अरब आहेत त्यांनी काय दगडी विटा फेकायला सुरुवात केली आणि हाणामारी झाली. त्या क्षणी त्यांना जाणवलं पहिल्यांदा, की आपल्याला याच्यापासून वाचायचं असेल तर इंटेलिजन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि मग कालांतराने त्यांनी हॅगेना नावाची एक संस्था, म्हणजे सेना होती त्यांची, सशस्त्र सेना अशी तयार केली. तर त्या सेनेमध्ये हे इंटेलिजन्सचं एक डिपार्टमेंट त्यांनी सुरू केलं. तेव्हापासून हे पुढं आलं आहे. 48ला स्वतंत्र झालं ते, 49ला मोसादची स्थापना झालेली आहे. बरं. त्याच्या आधी शिनबेत किंवा अमान वगैरे अशा त्यांच्या संस्था होत्या. शिनबेत म्हणजे अंतर्गत सुरक्षा पाहते त्यांची आजही, आणि अमान ही त्यांच्या लष्कराशी निगडीत असलेली लष्कराची संघटना आहे, गुप्तचर संघटना. मोसादचा अर्थ काय होतो म्हणजे नेमका? मोसादचं ते नाव हिब्रू मध्ये काही? हिब्रू खूप मोठं आहे, म्हणजे ते मला आता ते वाचूनच दाखवायला लागेल, ते बरं. लक्षात ठेवणं पण अवघड म्हणजे आहे. संस्था असं काय टिपिकल अर्थ काही नाही? मोसादचा अर्थ संस्था, बरं. मोसाद म्हणजे इन्स्टिट्यूशन. ओके. आणि ते पुढे त्याचं जे फॉर्म काय असेल आहे ते, काहीतरी. हां, तर हा एक शॉर्ट फॉर्म लघुरूप आहे, ते बरं. मोसाद म्हणून तिला ओळखलं जातं. मग 1951 नंतर ह्या ज्या बाकीच्या संघटना आहेत, की शिनबेत आहे, अमान आहे, या संघटना, आणखी मिलिटरी इंटेलिजन्स, नौदलाची इंटेलिजन्स, अशा 4-5 संघटनांची सगळी समन्वयाची जबाबदारी मोसादकडे दिली त्यांनी. बरं. आणि त्यांनी सांगायचं की आम्हाला ही कारवाई करायची आहे, मोसादने ती कारवाई करून द्यायची.